दिवसभर पाहुणचार जोरात झाला. जेवणी खाणी, गप्पा गोष्टी. दिवस कसा गेला कळलेही नाही. जावईबुवा अगदी कंटाळून गेले. दिवसभर त्यांनी कसा बसा दम धरला. पण संध्याकाळी 5 वाजले तसा मात्र त्यांना दम निघेना. 5 वाजले की त्यांना रोज आडवे व्हायची सवय. जेवण खाण आटोपून लगेच पडायचे ते अंधार पडायच्या आत गुडूप. रात्र कधी होते आणि उजाडते कधी याचा पत्ता नाही. 12 तास खडखडीत झोप. अंगावरून हत्ती गेला तरी झोप मोडायची नाही. अंधार, रात्र, दिवे या गोष्टी कधी माहीतच नाहीत. पण आता सासूरवाडीला आली पंचायत. इतक्या लवकर त्यांना झोपू कोण देतो? संध्याकाळ झाली तशी जावई बुवा लागली चुटक्या वाजवायला, जांभया द्यायला. त्यांचे डोळे चांगले मिटायला लागले. पण मेहुणे मेहुण्या काही त्यांना झोपू देईनात. जेवणही कुणी लवकर वाढीनात. मधून मधून जावई बुवा पेंगायला लागले किंवा मेहुणे हलवून त्यांना जागे करीत. अहो जावई बुवा, उठा उठा, झोपता काय? अजून रात्रीचं जेवण व्हायचे. रात्रीचे जेवणही साधे नव्हते. चांगला मेजवानीचा बेत होता. बाहेरचे 4-2 पाहुणे पंक्तीला बोलावलेले होते. मग जावई बुवांना कोण झोपू देणार? जावई बुवांनाही उपाशीपोटी झोपायची सवय नव्हती. दोन्ही वेळेला त्यांना भरपूर लागायचे. त्यांची ही पंचायत झाली. इकडे डोळे तर चुरचुरतायत, इकडे जेवण तर सोडवत नाही. 8 वाजेपर्यंत त्यांनी कसा बसा दम काढला. बाहेर चांगला अंधार पडला. घरात सगळीकडे दिवे लागले. एक एक माणसे घरात येऊ लागली. जावई बुवांना मोठी मजा वाटू लागली. बाहेरच्या अंधारात काहीच दिसेना. मग त्यांनी विचारायला सुरुवात केली. बाहेर असं काय झालंय हो? काही दिसत नाही, काही नाही. मेवणे हसून म्हणाले, अहो अंधार पडलाय. हा अंधारात कसं दिसणार तुम्हाला? अंधार असा असतो? काळा काळा? मग कसला असायचा? पांढरा सफेद? बरी गंमत आहे हो तुमच्या गावात. जावई बापूंना फारच गंमत वाटली. आमच्या गावात नाही बुवा अंधार कधी पडत. चमत्कारिकच गाव आहे हा तुमचं. काही दिसत नाही म्हणजे मजाच झाली म्हणायची. मेहुण्यांना वाटले जावई बुवा फार विनोदी आहेत. मोठे गमतीदार बोलतायत. त्यांनाही फार हसू आले. सगळे हसायला लागले तसे जावई बुवाही पुन्हा जोरजोरात हसायला लागले. का? कशी सांगितली तुमच्या गावातली गंमत हा? सांगितलीत खरी बुवा. तुम्हाला माहित नव्हती ना? नव्हती खरी. असं. गप्पा गोष्टीत वेळ गेला. बैठकीत दिवा टांगला होता. त्याचा उजेड सगळीकडे पडला होता. हा काय प्रकार आहे त्यांना कळेना. विचारावे वाटले, पण 4 बाहेरची माणसे बैठकीत येऊन बसल्यामुळे स्वारी गप्प बसली. 8-8:30 झाले. पंगत वाढली. सगळेजण जेवायला उठले. जावई बुवा हातपाय धुवायला अंगणात गेले. पाहतात तो जिकडे तिकडे पणत्या ओळीने लावून ठेवलेला. ही कसली वस्तू आहे बुवा? दिसायला तर लहानशी दिसते. उजेड तर पडतोय. फारच मजेदार हा. जावई बुवांनी मेहुण्यांना हाक मारली. विचारले, हे काय हो? कुठं काय? मेहुण्यांना काही कळेना. शेवटी जावई बुवांनी हात दाखवला. पणतीतल्या ज्योतींनाही त्यांनी हात लावला. चटका बसल्यावर त्यांनी झटकन हात मागे घेतला. होय करून मोठ्यांदा किंचाळले. हा हा, हे होय. हा हेच. बापरे, चांगलं पळतय की. काय हे? मेहुण्यांनाही थट्टा करायची लहर आली. ते म्हणाले, तुमच्याकडे उजेड असतो ना? हा हा. तो कोण देतो? वर आभाळात सूर्य म्हणून असतो, तो देतो. का बुवा? मग आमच्याकडे अंधार असतो ना, म्हणून ही सूर्याची पिल्ल ठेवलेली आहेत आम्ही. छान उजेड पडतो. सूर्याची पिल्ल? अरे वा, मोठीच मजा आहे म्हणायची. सूर्याला पिल्ल असतात हे आपल्याला आतापर्यंत कसं कळलं नाही? आणि याच गावात ही पिल्ल नेमकी कशी आली? आपल्या गावात कशी नाही आली बुवा? आपल्या गावचं हवा पाणी त्यांना मानवत नाही की काय? का त्यांना आपल्या गावचा पत्ताच माहित नाही? हा हा, असंच असेल बहुतेक. सूर्याची असली म्हणून काय झालं? पिल्लच ती. बोलून चालून लहान. त्यांना एवढं कुठून माहीत असणार इतक्यात? ते काही नाही. ही पिल्ल सरळ उचलून आपल्या गावी नेली पाहिजेत. म्हणजे काय बहार होईल. आ हा हा हा. जो तो विचारील, सूर्याची पिल्ल तुम्हाला कुठे मिळाली? चैन आहे बुवा. मग आपण अगदी ऐटीत सांगू की खास सासूरवाडीहून आणली आहेत. हा.
जावई बापूंच्या मनात असे विचार एका क्षणात येऊन गेले. त्यांनी ठरवून टाकलं की सूर्याची पिल्लं घरी न्यायचीच. त्यांना चांगलं खाऊ पिऊ घालून मोठी करायची. चांगली वाढली म्हणजे असा उजेड पडेल की वाह. पण हे सासूरवाडीचे लोक चमत्कारिक आहेत. सरळ मागितली ही पिल्ले तर द्यायचं नाही. तेव्हा काहीतरी गुपचूप कारभारच केला पाहिजे. कुणाला काही सांगता उपयोगी नाही. जावई बुवा मेहुण्यांना म्हणाले, वा वा, ही मोठी जकासचीच आहे बुवा. का हो, ही पिल्ले वाढतील का चांगली? मेहुणे मान हलवून चेष्टेने म्हणाले, का नाही तू वाढणार? पिल्लच आहेत ती, चांगलीच वाढतील, मोठी होतील, मग त्यांना मिशा बी येतील. मिशा? सूर्याच्या पिल्लांना मिशा? जावई बुवा जोरजोरात हसू लागले. मेहुणे हसत सुटले. झाले. रात्रीचा जेवणाचा कार्यक्रम अगदी थाटात पार पडला. आग्रह करून जावई बुवांना सगळ्यांनी वाढले. इतके वाढले की त्यांचे पोट पखालीसारखे तट्ट फुगले. त्यांना काही झोप येईना. या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून या कुशीवर एकसारखे लागले लोळायला. चांगली रात्र झाली. सगळे झोपले. पुरुष झोपले. आवराआवर करून बायकाही झोपल्या. गडी माणसं झोपली. पण जावई बुवांना काही झोप येईना. त्यांच्या डोक्यात ती सूर्याची पिल्ल एकसारखी गरगरत होती. मध्यरात्र होऊन सगळीकडं सामसूम झाली. जावई बुवांना वाटले, हा, ही बरी वेळ आहे. याच वेळी आपण संधी साधली पाहिजे, नाहीतर पुन्हा असा मौका आपल्याला मिळणार नाही. स्वारी हळूच उठली. बघितले तर सगळ्या पणत्या तेल संपल्यामुळे विझून गेल्या होत्या. अंधारात काही दिसेना. नाही म्हणायला एक पणती मात्र जळत होती. कुणीतरी पुन्हा त्यात तेल घातले होते. बाकीची पिल्ल झोपली वाटतं, जावई बुवा मनात म्हणाले. एवढं एकच पिल्लू जागं दिसतंय. एक तर एक, चला तेवढंच उचलून ठेवूया लपवून, मग सावकाश घरी नेऊ. पण कुठं बरं लपवावं या पिल्लाला? जावई बुवांनी आपले रिकामे पोकळ डोके खाजवले. मग त्यांना एकदम एक जागा आठवली. त्यांनी हळूच ते सूर्याचे पिल्लू उचलले आणि नीट हातात धरून अंगणातली पलीकडची खोली गाठली. त्या खोलीत गवताची गंजी होती. कडबा वगैरे ठेवलेला होता. सकाळी याच खोलीत आपण बसलो होतो. जावई बुवांना आठवले, वा, काय छान जागा आहे, कुणी पाहणार नाही. थोडासा कडबा काढला जावई बुवांनी आणि दिले ते पिल्ले ठेवून त्यात. कुणाला दिसू नये म्हणून वर पुन्हा कडबा टाकला आणि जी धूम ठोकली ती थेट अंथरुणावर. अंगावर पासोडी घेऊन स्वारी गुडूप झोपली. सगळा कारभार कसा अगदी गुपचूप. 5-10 मिनिटात इकडे गंजी धाड धाड पेटली. मोठी आग लागली. तास दीड तासात चांगलीच भडकली. सबंध खोली जळून खाक झाली. कुणीतरी तो प्रकार पाहिला आणि आरडाओरडा केला. सगळी माणसं दचकून जागी झाली. घाबरून इकडे तिकडे पळू लागली. गावातील माणसं गोळा झाली. या वेळेपर्यंत घर पेटायची वेळ आली होती. जिकडे तिकडे ज्वाळा भडकल्या होत्या. लाल उजेड पसरला होता. पण गावातल्या माणसांनी, घरच्या लोकांनी शर्थ केली. पाण्याच्या बादल्यांवर बादल्या फेकल्या. तेव्हा कुठं आग आटोक्यात आली. हळूहळू आग विझली. लोकांना हायसे वाटले. सगळ्यांनी सुस्कारा सोडला. चला, जीवावरचे शेपटीवर निभावले. कशी आग लागली काही कळेना. सावकाराला त्रास देण्यासाठी कुणीतरी मुद्दाम आग लागली असावी एवढं खरं. 5-10 हजारांचे तरी नुकसान झाले असावे. थोडक्यात बचावले म्हणून घरातल्या सगळ्यांना बरे वाटले. नुकसान झाल्याबद्दल वाईटही वाटले. पण जावई बुवांना मात्र फारच वाईट वाटले. त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी आले. रडत रडत ते मनाशी म्हणाले, माझं सूर्याचं पिल्लू फुकट जळून मेलं आत. कुणी मूर्खानं हा उद्योग केला कुणास ठाऊक.